माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू जानकी, जाण्यापूर्वी अंगावरचे सगळे दागिने काढून ठेव. कारण किल्लेदारांचे खानदानी दागिने आहेत ते. आज लय दिवसांनी तुम्ही आमच्याकडे जेवायला आलायसा. अगं बघित काय बसलीस, वाढ किती असनी. अहो जेवा ना. अरे देवा, अगं काय झालं त्यासनी. हे पोरी, मी बघून येतो. नाही नको, मी आले बघून येते. काय झालं? नाही जानकी, मला आता सहनच होत नाही हे सगळं. एका बाजूला अशी माणसं आहेत ज्यांना मी माझं माझं म्हणून डोक्यावर चढवून ठेवलं आणि आज त्यांनीच मला माझी जागा दाखवली. आणि दुसऱ्या बाजूला तुझी आई, जिला मी नाही नाही ते बोललो आणि आज त्यांनीच मला. बास आता, कसलाही विचार करू नका आता. का? माझी चूक कबूल करायला कोणताही कमीपणा वाटत नाही मला. हे बघा, गेल्या वेळी ज्याही कुठल्या गोष्टी घडल्या होत्या त्या फक्त गैरसमजातून, आणि तो दूर झाल्यावर तुम्ही माझ्याजवळ तिची माफी मागितलीत ना. आता मला तुझ्या आई समोर जाऊन हात जोडून माफी मागायची आहे तिची. असं काहीही करू नका. तुम्ही असं काहीतरी केलं ना तर तिला जास्त वाईट वाटेल. तुम्ही इकडे आलात, तिच्या हातचं जेवलं खाल्लं त्यातच तिला समाधान नाही. आपण त्या घरात परत कधीही जायचं नाही जानकी. ते घर सुद्धा तुमचंच आहे. हा जो काही गैरसमज झालाय ना तो दूर झाल्यानंतर सगळं होईल ठीक. आणि तसंही आपल्याला वामनदादांशी सुद्धा बोललं पाहिजे. बास जानकी, विषय भरकटतोय तुझा. वामनच्या बाबतीत माझा कोणताही गैरसमज झालेला नाही. उलट त्याने ही परिस्थितीचा फायदाच उचललाय. आत्ताचा वामन खरा का पूर्वीचा खरा हाच प्रश्न पडलाय मला. मी ना जर हात सोडते तुमच्या समोर, पण कृपा करून आत्याबाईंबद्दल किंवा वामनदादांबद्दल असले कुठलेही विचार मनात आणू नका. आत्याबाईंबद्दल असं काही वाटूच शकत नाही मला. आईच्या मायेनं वाढवलंय त्यानं मला. आणि वामनदादा, त्यांचं काय? कोण वामन? ओळखतो आपण त्याला? अनोळखी माणसाविषयी इतकी चर्चा बरी नाही.
आजपासून किल्लेदार घराण्याच्या नवीन राणी साहेबांचं नाव सुगंधा किल्लेदार. आणि हे त्यांचं सिंहासन. आता बघू कोण हकलतंय मला या घरातनं बाहेर. सुगंधा, तू कोणाच्या खुर्चीवर बसलीयस काही कळतंय का तुला? ही खुर्ची कुटुंब प्रमुखाची खुर्ची. म्हणूनच इथे बसलीये मी. आणि आजपासून रोज इथंच बसणार. कानाखाली आवाज काढायची वेळ आणू नकोस. उठ. नाही उठणार. आणि आजपासून रोज मी इथंच बसणार. एक गोष्ट विसरताय का हो अहिल्याताई तुम्ही? नरसिंह किल्लेदार घर सोडून गेल्यानंतर या खुर्चीचा मान खर तर आत्याबाईच. त्यांना त्याच्यात रसच नाही. त्यामुळे त्यांच्यानंतर हक्कानी तो मान परशुराम किल्लेदारांना मिळतो. कारण कितीही झालं ना तरी तुमच्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा 7 दिवसांनी मोठा आहे. आता ते घरात नाही येत म्हणल्यावर त्यांची गादी चालवायला नको मी? तुला उठ म्हटलंय तर सरळ उठ. नाही, अशी नाही ऐकायची. चल उठ उठ. अंगाला हात लावायचा नाही. नरसिंह दादा जानकी गेले म्हणून जास्ती उडायचं नाही. ते गेले असले तरी तुझं या घरातलं स्थान दुय्यमच आहे. आणि ते तसंच राहणार आहे कायम. आणि धक्काबुक्कीचीच जर भाषा करायची असेल ना तर मी जड जाईन तुला. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर हे बोलायची? हे सगळं बोलायची माझी लायकी नसेल पण कदाचित. पण अहिल्याताई कसं आहे ना, आई व्हायची लायकी आहे माझी. त्यामुळे या घराण्याचा जो कोणी वारस जन्माला येईल ना तो माझ्याच पोटी जन्माला येणार. आणि आज ना उद्या हे सगळे अधिकार मलाच मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. माझ्याशी वागताना ना जरा जपून वागायचं. नाहीतर किल्लेदार असून सुद्धा या घरातनं तुला बाहेर काढायला वेळ नाही लागणार मला. कळलं का अहिल्या? आई अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? आपण आपल्या बरोबर चिवला नाही घेतलं. चला ना जाऊन चिवला परत घेऊन येऊया. नाही जानकी, या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही मी. अहो, मी काही तिकडे परत राहायला चला नाही म्हणत आहे. चिवला परत घेऊन येऊयात ना फक्त. तिचं आडनाव किल्लेदार आहे हे विसरू नकोस. काय बोलताय तुम्ही? चिव माझ्याशिवाय नाही राहू शकत. का? सुमित्राशिवाय नाही राहिली. मी माझ्या आईशिवाय नाही वाढलो. हे बघा, कोणीतरी एखादा म्हातारा येतो आणि काहीही बोलून जातो यावर मी नाही विश्वास ठेवणार. मी तुमच्या बरोबर आले कारण तुमचं आडनाव किल्लेदार नाही म्हणून नाही, तर तुम्ही त्या घरातून बाहेर पडला होतात म्हणून. आणि माझी खात्री आहे की हा सगळा बनाव आहे. आज ना उद्या खरं काय ते बाहेर पडेल. जानकी, या प्रकरणात आत्याबाई सुद्धा गप्प झाल्या. याचा अर्थ हे सगळं खरं आहे. तू पुन्हा तोच विषय काढून मला त्रास देऊ नकोस.
मी चिवची पूर्ण काळजी घेईन असं म्हटल्यावरच तुम्ही त्याच्या पिंडाला कावळा शिवला होता. मागचं सगळं पुसून टाकलंय मी. पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरुवात करणार आहे. तुला करायचं असेल तर तू कर. आत्या, अस्वस्थ दिसतीयस. ज्या घरात माझा नरसिंहा नाही त्या घरात काय स्वस्थ वाटेल मला? दादा नाही म्हणजे? तुझ्या बायकोनीच घराबाहेर काढलाय त्या सगळ्यांना. आता मी कधी जायचं तेवढं सांगा. पाठीला पाठ लावून आलेले भाऊ तुम्ही. त्याचा शब्द म्हणजे कालपर्यंत परमेश्वराचा शब्द होता तुला, आणि आज हे असे एका दिवसातच काय झालं? या सगळ्याला तू सुद्धा जबाबदार आहेस. पहिलेचं बोलणं तर त्याला लागलंच, पण तुझ्या बोलण्याने जास्त दुखावला गेलाय तो. बोल ना, आता मोठा आहेस ना तू या घरातला, मग बोल ना. जानकी, अगं ध्यान कुठं आहे तुझं? भाजी खाली टाकतेस की. अगं पोरी, अशा परिस्थितीत कशाचा विचार करायचा नसतो. मी काय मुद्दामून करतेय का? जे घडतंय आजूबाजूला ते विचार डोक्यात घोळणारच ना. मला असं सारखं वाटतं की एकदा तरी आत्याबाईंना भेटायला हवं. नको, मी ह्यांना चांगलं ओळखते. आता आणखीन डोक्याला ताप नको. जाऊ दे, मी ठेवून येते. अगं पण जानकी, अगं काय होतंय तुला? अगं अमृता लवकर ये. अगं हिला बघ काय होतंय. जानकी, जानकी, बाबा बाबा तुम्ही डॉक्टरांना फोन करा. मी डॉक्टरांना घेऊन येतो. जानकी, अगं पोरी काय होतं? मी आत्याजीला फोन करते, कारण तिच्या औषधांबद्दल फक्त आत्याजीलाच माहितीये. काही गरज नाही अमृता. आयुष्यात आता असे अनेक प्रसंग येतील. कोणाकोणाला बोलवत राहणार आहोत आपण? डॉक्टर येतीलच इतक्यात. जानकी, जानकी, आई व्हायची लायकी आहे माझी. त्यामुळे या घराण्याचा जो कोणी वारस जन्माला येईल ना तो माझ्याच पोटी जन्माला येणार. आणि आज ना उद्या हे सगळे अधिकार मलाच मिळणार आहेत. अहो, त्या सुगंधाचं काहीतरी केलं पाहिजे. हाताबाहेर जायला लागली. म्हणजे
म्हणजे नरसिंह भाऊजी या घरातून गेल्यापासून म्हणजे परशू भाऊजी आता मोठे किल्लेदार आणि त्यांची बायको मोठी किल्लेदारीण. अहिल्या, बाहेरून येणारा माणूस काय विचारात असतो? आल्या आल्या आपण एकदम त्याच्याशी कुठल्याही विषयावर बोलतो. जरा काहीतरी विचार करावा ना. बाकी मला काही माहित नाही. मला एवढंच कळतंय, आपल्याला मूल हवंय. नाहीतर उद्या त्या मोलकर्णीला जर का मूल झालं तर ते किल्लेदारांचा वारस होईल. म्हणजे तुझ्या महत्वाकांक्षेसाठी फक्त आपण मूल दत्तक घ्यायचं. आणि महत्वाकांक्षा तरी कसली? स्वार्थ आहे हा. फक्त तुझ्या स्वार्थासाठी हे सगळं करायचं. जरा संधी मिळाली की भाषण द्यायला सुरुवात. हे बघा, मला मूल हवंय म्हणजे हवंय. दत्तक तर दत्तक. मला बाकी काही माहित नाही. अहिल्या, तुझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती ना, सध्या तरी पूर्ण झाली आहे. तुझ्या सुदैवानी आणि माझ्या दुर्दैवानी या घरात आता जानकी नाही. तर आता तुला सुगंधा खुपायला लागली. हो, कारण दोघीही मोलकर्णीच होत्या ना. पण त्यातल्या दुसऱ्या मोलकर्णीला आणलं कोणी? सुरुवातीला ती म्हणेल त्याला पाठिंबा कोणी दिला? जरा तूच विचार कर. प्रत्येक वेळी सारखं सारखं तेच तेच बोलायची गरज नाही. माझ्या हातून काही चुका झाल्याही असतील, पण आता मला त्या सुधारायच्या आहेत. आणि मोठा किल्लेदार या नात्याने. बास अहिल्या, यापुढे मोठा किल्लेदार, मधला किल्लेदार, धाकटा किल्लेदार हे असे शब्द मला या घरात ऐकायचे नाही आहेत. काहीही झालं तरी सुगंधाच्या मुलाला मी किल्लेदारांचा वारस होऊ देणार नाही. आपण दत्तक मूल घ्यायचंच आहे. ह्या कारणासाठी जर आपण मूल दत्तक घेणार असू ना, तर मला ते मान्य नाहीये. मला मान्य नाहीये. तसं काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तरी देखील त्यांना जपायला हवंच. कारण त्यांना शारीरिक त्रास तर आहेच आणि मानसिक तणाव देखील आहे. त्यामुळे त्यांना जपायला हवं. आणि बहुधा यांना 7वा महिना लागला असेल. हो. तेव्हा यांना जास्त काम, जास्त धावपळ आणि विचार तर नकोच नको. त्याची जबाबदारी माझी, डॉक्टर साहेब. ती तर घ्यावीच लागेल. कारण किती जरी झालं तरी किल्लेदारांचा वारस आहे म्हटल्यानंतर त्याला जपायलाच हवं. चला, मी तुम्हाला सोडायला येतो. नाही नको. अहो, सुगंधा आहेत ना, सोडतील मला ते. बरे. मला वाटतं आपण सगळे सुद्धा निघूया आता. जानकीला आराम करू दे. ऐकलंस डॉक्टर काय म्हणाले ते? आता स्वतःची काळजी घ्यायची आणि विचार करणं बंद. डॉक्टर याशिवाय सुद्धा बरंच काही बोलले.
आजकाल मला फक्त माझ्या फायद्याचं ऐकू येतं. म्हणून तुला पुन्हा एकदा सांगतो जानकी, अति विचार करणं बंद कर. तुम्ही तुमच्या डोक्यातले विचार काढून टाका, मी आपोआप शांत राहीन. आजच्या गोळ्या घेतल्या? इतके दिवस घेत होतीस ना, मग आजच काय झालं? हा त्याचाच त्रास आहे. रोज पण विसरायचे, पण आत्याबाई न चुकता आठवण करून द्यायच्या. त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. ठीक आहे, आता ही जबाबदारी सुद्धा मीच स्वीकारतो. कुठेच गोळ्या? मी इकडे येण्याच्या गडबडीमध्ये वाड्यावर विसरून आले.